10 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळचे 6:52 झाले होते. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनजवळ एका हुंडाई i20 कारमध्ये स्फोट होतो. या स्फोटात 11 लोकांचा मृत्यू होतो. आसपासच्या 3 कार जळून खाक होतात आणि देशभरात एकच प्रश्न निर्माण होतो, हा हल्ला होता की अपघात? काही जण म्हणाले कारमध्ये तांत्रिक बिघाड असेल, तर काही जण म्हणाले हा रासायनिक ब्लास्ट स्फोट असू शकतो, तर काही जणांनी तर सरळ याला आतंकवादी हल्ला म्हणून घोषित केलं. पण याची सुरुवात कुठे झाली होती? या घटनेच्या 15 दिवस आधी जम्मू काश्मीरमधून 2 डॉक्टरांना अटक झाली होती. त्यांच्याजवळ सापडले होते 350 किलोची स्फोटके आणि तब्बल 2900 केमिकल कंटेनर्स. आणि चौकशीत उघड झालं होतं एक डॉक्टर आदिल अहमद, ते होते सहारनपूरचा. त्यांच्याकडून सापडलेले पदार्थ होते अमोनियम नायट्रेट. हेच ते जे खत म्हणूनही शेतात वापरले जाते. पण उष्णता किंवा चिंगारी मिळाली तर होतो अत्यंत तीव्र विस्फोट. डॉक्टरांनी लोकांना वाचवायचं, पण आरोप सांगतात ते लोकांना साठी धोकादायक होते. हा ब्लास्ट कोणी प्लॅन्ड केला? का हा हल्ला होता की अपघात होता? तुम्हाला काय वाटते? तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.